नाशिकमधूनच महत्त्वाची बातमी अशोक खरात संदर्भात। अशोक खरातच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। अशोक खरातच्या शिर्डीमधील 4 एकर भूखंडाच्या संशयास्पद व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे। या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 4 वर्षांपूर्वी शेतकरी रावसाहेब गोंदकर यांच्याकडून ही जमीन खरेदी केली होती। मात्र या व्यवहारामध्ये संशयास्पद बाबी असल्याचा आरोप गोंदकर परिवाराने केला आहे। एकीकडे खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे खरातच्या मोबाईलमधला डेटा हा रिकव्हर करण्याचं काम सध्या सुरू आहे। सायबर तज्ञ आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक टीम या कामामध्ये गुंतली आहे। खरातच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। हा डेटा रिकव्हर झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। पोलिसांनी खरातकडून 2 मोबाईल फोन जप्त केले। या मोबाईलमध्ये 2,500पेक्षा अधिक नंबर कोडवर्ड्समध्ये सेव्ह असल्याचं समोर आलंय। या मोबाईलमध्ये अनेक व्यक्तींचे नंबर हे डमी नावानं सेव्ह केल्याचा देखील संशय आहे। विशेष म्हणजे पीडित महिलांचे नंबर त्यानं सेव्ह केलेले नाहीत, तर महिलांना संपर्क करण्यासाठी तो एक वेगळा मोबाईल वापरत होता अशी देखील माहिती समोर येते। तर खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या एका चार्टर्ड अकाउंटसह दोघांची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे। शिवनिका संस्थांचे आर्थिक व्यवहार एसआयटीच्या रडारवर आहेत। शिवनिका संस्थांच्या बँक अकाउंटवरून अनेक संशयास्पद व्यवहार करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे 2018 मध्ये 4 लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टनं 2024 पर्यंत कोट्यवधींची झेप घेतली आहे। आणि अशोक खरात प्रकरणामध्ये एनडीटीव्ही मराठीवर एक सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। अशोक खरातचा शिक्षण क्षेत्रात देखील किती दबदबा होता हे आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत। अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात हे नाशिकमध्ये शिक्षक आहेत। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या पिंपरी गावामध्ये न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ते कार्यरत आहेत। विशेष म्हणजे त्यांना 2022 साली म्हणजेच दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असताना शालार्थ आयडी देण्यात आलेला आहे। अशोक खरात यांनी केसरकरांच्या मध्यस्थीनं आपल्या भावाला हा शालार्थ आयडी मिळवून दिल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रामधून केला जातोय। राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून शालार्थ आयडी घोटाळा गाजतोय आणि त्यामुळे आता दिलीप खरात हे नक्की कोणत्या साली रुजू झाले आहेत, त्यांना केसरकरांच्या काळामध्ये देण्यात आलेला शालार्थ आयडी खरा आहे की बनावट असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। मात्र या प्रकरणानंतर दीपक केसरकर हे पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत। वळ्या पुढच्या बातमीकडे। खरात प्रकरणामध्ये वादात सापडलेल्या रुपाली चाकणकरांनी एक अजब वक्तव्य केलंय। रुपाली चाकणकरांनी एसआयटी चौकशीला जाण्यास नकार दिला। मी महिला आहे, मला प्रवासात वेळ जातो असं कारण देत रुपाली चाकणकरांनी चौकशीला जाण्यास नकार दिला। अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना एसआयटीनं समन्स बजावलेलं होतं। मात्र आता तपासासाठी जाण्यास रुपाली चाकणकर यांनी नकार दिला असं कळतंय। दरम्यान चाकणकरांची कोणत्या मुद्द्यावर नेमकी चौकशी होणार, तर खरात सोबत ओळख नेमकी कशी झाली, किती वर्षांपासून रुपाली चाकणकर या खरात सोबत संपर्कात होत्या, इतकंच नाही तर पदाचा दुरुपयोग करून खरातला लाभ मिळवून दिला का, खरातच्या स्थावर आणि जंग मालमत्तेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चाकणकरांचा संबंध आहे का, खरातनं स्थापन केलेल्या कंपन्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, या बाबीवर देखील चौकशीची शक्यता आहे। इतकंच नाही तर शिवनिका संस्थेतर्फे जलवाहिनी टाकण्यास मदत केली का, सीए ललित पोफळेंच्या संपर्कात चाकणकर होत्या का, याचा तपास देखील केला जाईल। इतकंच नाही तर खरातचा IPO मार्केटमध्ये आणणार होता याची कल्पना चाकणकरांना होती का, काळा पैसा पांढरा करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली होती का, त्याचबरोबर शिवनिका संस्थेला मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीमधून इन्कम टॅक्स रिबेट मिळवून दिलं का, खरातच्या संपर्कातील पीडित महिलांवर प्रभाव टाकला होता का, तर या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चाकणकरांची चौकशी होण्याची शक्यता आहे।
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकरांच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. पाहूया. रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं समन्स गेले होते, पण आत्ताच बातमी कळते की त्या तिथे एसआयटी पुढे जाणार नाहीत आणि कारण इतकं क्षुल्लक आणि इतकं विक्षिप्त दिलं गेलं की मी एक महिला आहे आणि मला प्रवास करायला त्रास होईल. हे काही कारण नक्कीच नाहीये, कारण याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना बघितलेत, त्यांची भाषणाचे व्हिडिओज बघितलेत, त्यांचे पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ बघितलेत, केक खातानाचे व्हिडिओ बघितलेत. तर असंख्य वेळा समारंभांना ते तिथे जात होत्या आणि आता अचानकपणे त्या म्हणतात मी महिला आहे आणि प्रवास करू शकत नाही. तर हे कोणालाही बुद्धीला न पटण्यासारखी गोष्ट आहे. आता याच्यात कायद्याने काय करता येईल तर एसआयटीला पहिलं समन पाठवून जर त्या आल्या नाहीत, दुसरं समन पाठवावं लागेल. त्यानंतर कोर्टाकडनं त्यांना तसे डायरेक्टिव्ह घ्यायला लागतील. पहिलं बेलेबल वॉरंट घेऊन जर त्या आल्या नाहीत तर नॉन बेलेबल वॉरंट घेऊन त्यांना अटक करता येते. अशा सगळे जे प्रावधान आहेत कायद्यात, आता बघू त्यांना कधी बुद्धी येते आणि कधी त्यांना प्रकाश पडून ते एसआयटी पुढे जात आहेत. पण जर खरोखर त्यांना काही लपवायचं नसतं तर त्या नक्कीच गेल्या असत्या. आज ह्या कारणामुळे त्या जात नाहीयेत, याच्यावरनं बरंच काही आपल्याला कळतं. रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स पाठवल्यानंतर त्यांनी जी तारीख दिली आहे त्या तारखेला हजर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु आता रुपाली चाकणकरांकडनं जी कारणं देण्यात येत आहेत म्हणजे त्या या चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत. खरं तर त्या निर्दोष असतील तर त्यांनी तिथं जावं, जबाब द्यावा. परंतु राज्यभर दौरे करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणाऱ्या रुपाली चाकणकर आता नाशिकला प्रवास करताना त्यांना काही त्रास होईल अशा पद्धतीचं हास्यास्पद कारण देत असतील तर मग त्या कुठंतरी स्वतः दोषी आहेत हे सिद्ध करतायत, हा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं एसआयटीला त्यांनी पूर्णपणे सहकार्य करावं. जे खरं आहे ते समोर येणार आहे आणि ते सत्य समोर लवकर यावं यासाठी रुपाली चाकणकरांनी एसआयटीकडे चौकशीला जाणं गरजेचं आहे. रुपाली चाकणकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्यात. रुपाली चाकणकरांचे आता रायगडमधले व्यावसायिक संबंध देखील उघड झालेत. तटकरेंचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमधील रोहा इथं निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायामध्ये भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. कर्मा कन्स्ट्रक्शन्स LLPच्या माध्यमातून त्यांनी रोह्यातील रोठ खुर्दमध्ये एक बहुमजली इमारत उभी केली होती. मात्र या इमारतीचं बांधकाम अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा दावा भाजपचे अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी केला होता.